जे शेप असतात ते कंटिन्यू कॅपमध्ये असतात, प्रॉपर गणवेश मध्ये असतात. त्यांचे अप्रेन्स, त्यांचे नाखून, त्यांची हेअर, त्यांची सेव्हिंग ही प्रॉपर केलेली असते. आणि आम्ही एका तेलामध्ये जास्त पदार्थ पण फ्राय नसतो करत. आणि आमच्याकडे जे उपासाचे पदार्थ जसं साबुदाणा आहे, फिंगर चिप्स आहे, याच्यासाठी आम्ही एक सेपरेट कढाई ठेवलेली आहे. बऱ्याचशा हॉटेलमध्ये गेलं की ते पहिले बिस्तरे आपल्या समोर ठेवून देतात. पिण्यासाठी जारचं पाणी वापरतो. ते जारचं पाणी फिल्टर केलेलं. दुधाचं असं आमचं आहे की आम्ही जिथून दूध खरेदी करतो त्यांच्याकडे लायसन्स आहे का, ते भेसळ तर नाही. सुरक्षित अन्न आणि निरोगी महाराष्ट्र, सध्या आपण जर पाहिलं तर या मोहिमेअंतर्गत सोमवारपासून पूर्ण राज्यभरामध्ये तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण राज्यभरामध्ये ही मोहीम राबवल्या जाणार आहे. सुचिता असेल आणि पूर्ण राज्यभरातील जे हॉटेल्स आहे, रेस्टॉरंट्स आहे किंवा छोटे छोटे स्टॉल आहे, यावरती जाऊन पूर्णपणे त्या ठिकाणी तपासणी केल्या जाणार आहे. तुमच्याकडे परवाना, सरकारचा परवाना आहे, अशा पद्धतीची तपासणी केल्या जाणार आहेत. अनेक नियम अटी ज्या आहेत त्या लावून दिलेल्या आहे. नियम अटीचं पालन केलं जात आहे का, अशा पद्धतीची मोहीम जी आहे, या मोहिमे अंतर्गत त्यांचे अधिकारी जे आहेत तुमच्या हॉटेल्समध्ये येऊन सगळी तपासणी करणार आहेत. सध्या मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील हा गजबजलेला परिसर आहे अशोका हॉटेल. या हॉटेलमध्ये सध्या मी आलेलो आहे. अशा पद्धतीने बघू शकता की या ठिकाणी हे त्यांचं किचन आहे आणि या किचन मध्ये कशा पद्धतीनं स्वच्छता जी आहे या ठिकाणी राबवली जात आहे. साऊथ इंडियन असेल किंवा इतर ठिकाणी असेल, कारण की आपण जर पाहिलं तर पूर्ण राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमध्ये भेसळ पनीर असेल, भेसळ तूप असेल किंवा भेसळ अन्य पदार्थ, दूध असेल, असे पदार्थ कालच मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये भेसळ पेढा जो पकडला गेला होता, मोठी त्या ठिकाणी ती मोहीम तुकाराम मुंढे यांच्या अधिकाऱ्याकडून ती करण्यात आली होती. आणि ती मोहीम जर पाहिलं तर राज्यभरामध्ये सध्या चर्चेचा विषय जो आहे हा ठरलेला आहे. दुसरीकडे महत्वाचा विषय आपण जर पाहिलं तर आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत यांनी मोठा दावा केला होता की जे गुटखा माफिया आहेत, या गुटखा माफियाकडून, ड्रग्ज माफिया आहे, या ड्रग्ज माफियाकडून 250 कोटी जे ही मालमत्ता जमा करण्यात आलेली आहे आणि तुकाराम मुंढे यांची बदली करावा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र सध्या मी ज्या किचन मध्ये उभा आहे अशोक हॉटेल, आणि अशोक हॉटेलचे मॅनेजर आपल्या सध्या सोबत आहेत. सर, स्टुडिओ आपलं स्वागत आहे. तर सर, कशा पद्धतीने सध्या जर पाहिलं आपण तर मोठी कारवाई सध्या चालू आहे, भेसळ पनीर असेल असेल, तुम्ही ग्राहकांची कशा पद्धतीने काळजी घेताय? आम्ही ग्राहकांची या पद्धतीने काळजी घेतो. जे आता सध्या भेसळ पनीरचा जो इश्यू चालू आहे, तर आम्ही त्यांच्याकडनंच पनीर घेतोय ज्यांच्याकडे पनीरचे लायसन्स आहे आणि ते भेसळ नाही, आम्ही याची पूर्णपणे खात्री करून त्यांच्याकडनंच पनीर खरेदी करतो. आमच्या किचन मध्ये प्रत्येक वेळेस स्वच्छता असते. आम्ही वेळोवेळी डिपार्टमेंट जे असतं आमचे, त्याच्यावरती आम्ही वेळोवेळी कपडा मारण्याचं काम करत असतो. वेळोवेळी आमच्याकडे दिवसातून 4 ते 5 वेळेस आम्ही पोचा मारत असतो. त्याच्यानंतरला आमचे जे शेप असतात ते कंटिन्यू कॅपमध्ये असतात, प्रॉपर गणवेश मध्ये असतात. त्यांचे अप्रेन्स, त्यांचे नाखून, त्यांची हेअर, त्यांची सेव्हिंग ही प्रॉपर केलेली असते. आणि आम्ही जे पण पदार्थ असतात ते किचन मध्ये पूर्ण झाकलेले असतात, त्याला क्लीन रॅप मारलेले असते. आणि आमचं सगळ्यात मेन म्हणजे आम्ही फर्स्ट इन फर्स्ट ऑर्डर केलेलं असतं, जेणेकरून जे फर्स्ट इन फर्स्ट याच्यामुळे करतो की जेणेकरून कोणताही जुना पदार्थ राहायला नको, ज्याच्यामुळे गेस्टला तकलीफ व्हावी. बरं, दुसरीकडे जर पाहिलं आपण तर तुकाराम मुंढे म्हणतात की तेल जर तुम्ही एकदा जर यूज केलंय, तेल जर एकदा यूज केले तर पुन्हा यूज करायचं, अशा पद्धतीचं कसं तुम्ही तिचं कसं नियोजन करताय? आम्ही ज्या वेळेस तेल यूज करतो तर आम्ही फक्त एकच वेळेस यूज करतो. आणि आमचं जे तेल आहे, जे फूड अँड ड्रग असो, ते त्यांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे, जसं सूर्यफूलचं जे ब्रँड ऑइल आहे, आम्ही सिल्वर क्रॉप ते यूज करत असतो. आणि आम्ही एका तेलामध्ये जास्त पदार्थ पण फ्राय नसतो करत. आणि आमच्याकडे जे उपासाचे पदार्थ जसं साबुदाणा आहे, फिंगर चिप्स आहे, याच्यासाठी आम्ही एक सेपरेट कढाई ठेवलेली आहे. आणि आम्ही त्या सेपरेट कढाईमध्ये उपासाचे पदार्थ फ्राय केलेले असतात आणि बाकीचे वेगळे केलेले आहे. तर दुसरीकडे पाण्याचं स्वच्छ पाणी तुम्ही कारण की अनेक हॉटेल जर आपण पहिला आपण बऱ्याचशा हॉटेलमध्ये गेलं की ते पहिले बिस्तरे आपल्या समोर ठेवून देतात, पण तुकाराम मुंढे त्यांना सुद्धा विरोध केलाय की तुम्ही बिस्तरीचं पाणी न देता तुम्ही स्वच्छ पाणी द्यावं. यावरती कसं नियोजन? यावरती आम्ही गेस्टसाठी पिण्यासाठी जारचं पाणी वापरतो. ते जारचं पाणी फिल्टर केलेलं, त्याच्यानंतर फिल्टर करतो. त्यानंतर आम्ही गेस्टला हे स्वच्छ पाणी आम्ही त्यानंतर देत असतो. आणि आमच्या ज्या पाण्याची सॅम्पलिंग आहे, एका महिन्यामध्ये 2 वेळेस होत असते. हे पाणी स्वच्छ आहे का नाही, हे पाणी जिथून येतंय तिथून प्रॉपर येतं का नाही, याची पण आम्ही काळजी घेत असतो. दुधाचा एक प्रश्न आहे. अनेक ठिकाणी जर पाहिलं तर दूध मोठ्या प्रमाणात दूध भेसळ जे आहे सापडल्या जात आहे, कारण की शेतकऱ्यांकडे दूध हे जर समजा उदाहरणात्मक जर आपण पकडलं 40 लिटर आलं तर 40 लिटरहून 150 लिटर दूध असं होऊन जातं. मग अनेक शेतकऱ्यांना तक्रारी सुद्धा. दुधाचं कसं तुमचं नियोजन? दुधाचं असं आमचं आहे की आम्ही जिथून दूध खरेदी करतो त्यांच्याकडे लायसन्स आहे का, ते भेसळ तर नाही, त्यांच्याकडं तर याची आम्ही पूर्णपणे खात्री करतो.
सर्वात मोठा विषय म्हणजे आम्ही त्यांच्याकडे फूडचा असो किंवा जे विकतात त्यांच्याकडे त्याचं लायसन असल्यानंतरच आम्ही तिथून जे आहे ते घेत असतो. ज्यांच्याकडे लायसन नाही आम्ही तिथून ते बंद केलेले आहे. आणि आताच नाही तर आम्ही पहिल्यापासून याच्यावरती काम करत असतो. यस. आणि तुमचं नावाजली तुमचं हे खानावळ जुना हॉटेल तुमचं आहे आता स्वच्छतेच्या बाबतीत कसं तुमचं आहे? स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे आमची एका महिन्यामध्ये आमची 2 वेळेस लीन ऑडिट होत असते आणि आम्ही दररोज लीन राऊंड करत असतो. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही त्याच्यासाठी शीट बनवलेलं आहे साफसफाईच्या, जेणेकरून तर सकाळपासून तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत आम्ही त्याच्यावरती काम करत असतो आणि प्रत्येकाला प्रत्येकाची स्वच्छतेची आम्ही जिम्मेदारी दिलेली आहे. स्टाफ जर पाहिला आपण तर अनेक वेळाचं कारण की स्टाफचं तुमचे कसं नियोजन असतं कशा पण त्यांची सगळी तुमचे सगळे कॅब घालून दिसताय पण आता तुमचं ते वेगळं नियोजन कसं असतं? हे नियोजन असतं आमचं. याच्यावरती आमची एक सिस्टम बनलेली आहे की रेस्टॉरंट मध्ये एंट्री केल्यानंतर किचन मध्ये कोणताही व्यक्ती जो येईल तो फर्स्ट कॅब घालेल आणि नंतर एंट्री करेल. बाहेरून जो पण सर्व्हिस स्टाफ असतो तो मध्ये आल्याच्या नंतर त्याला कॅब घातल्याच्या नंतरच एंट्री असते. आम्ही अशा प्रकारे हे करत असतो. आणि आम्ही स्टाफची एंट्री करताना नाखून चेक करतो, त्याचा युनिफॉर्म चेक करतो, त्याची हेअर चेक करतो, त्यांची सेव्हिंग चेक करतो. या पद्धतीने आमचं नियोजन असतं. असं पण नियोजन करताय पण सध्या आता तुकाराम मुंडेची मोहीम सध्या सुरू आहे. सोमवारपासून पुन्हा ते तपासणी सुद्धा करण्यात येणार. या मोहिमेकडे तुम्हाला बघून कसं वाटतं? हे सध्या राज्यामध्ये सध्या सुरू आहे ही मोहीमबद्दल. ही जी मोहीम चालू आहे यावरती आम्ही खूप खुश आहे. कारण आम्ही हे तुकाराम मुंडे सर आल्यापासूनच नाही तर आमचं रेस्टॉरंट जे 1989 पासून आहे आम्ही यावरती स्वच्छतेवरती गेस्टला तकलीफ न व्हावी यावरती आम्ही काम करत असतो. आम्ही आमच्या अन्नामध्ये कोणत्याही प्रकारचा कलर युज करत नाही. ते पूर्णपणे नॅचरल असतं. आम्ही इथपर्यंत पण गेस्टची काळजी घेतो आणि तुकाराम मुंडे सर आल्यापासून आम्ही खुश झालोय. कारण की आम्ही ज्या प्रकारे आम्हाला पण वाटतं की आमच्याकडनं तर पूर्ण शहरामध्ये गेस्टची काळजी घ्यावी. तर आता तुकाराम मुंडे सर आल्यापासून आता त्याच्यावरती काम होईल आणि गेस्टला जिथं योग्य जिथं काळजी घेतली जाते गेस्टला ते आता पूर्णपणे स्वच्छ फूड खायला मिळेल. आणि आम्ही यावरती ऑलरेडी 1991 पासून काम करतोय आणि तुकाराम मुंडे सर आल्यापासून आम्ही ऑलरेडी त्याच्यावरती अजून एकदम प्लॅनिंगला काम चालू केलं आहे, जेणेकरून गेस्टला आमच्यावरती ट्रस्ट बिल्ड व्हावा अजून. आणि ऑलरेडी गेस्टला आमच्यावरती ट्रस्ट बिल्ड आहेच पहिल्यापासून. दुसरा एक माझा प्रश्न आहे की अनेक वेळा जर आपण पाहिलं तर लज्जतदार भाजी होण्यासाठी किंवा त्या भाजीला एक वेगळ्या पद्धतीचा रंग येण्यासाठी त्या मोठ्या प्रमाणात त्याचा रंग टाकला जातो जो हानिकारक असतो शरीरासाठी. त्याचं कसं करतात? त्यासाठी आम्ही सध्या आमचं नॅचरल एक बीटचा कलर हे केलेला आहे. आम्ही बीटला त्याला बॉईल करून त्याला आम्ही त्याचा कलर हे करतो, त्याचा कलर करतो जेणेकरून गेस्टला तकलीफ होणार नाही, जेणेकरून तो नॅचरल राहील, जेणेकरून जे आमचे आपले खाण्याचे जे पदार्थ आहे जे फ्रूट आहे आम्ही त्याच्यापासूनच रंग तयार करतोय. बरं दुसरीकडे सगळं तुम्ही कारवाई सांगितलंय पण आता जर समजा उद्या जर तुमची तपासणी वगैरे झाली तर तुम्ही त्याला समोर जायला तयार आहात का? हो यस, 100%. कारण आम्ही जे काम करतोय ते मनापासून करतोय आणि आम्ही सेवा करतोय ती मनापासून सेवा आहे. आणि आमची एकच स्टार्टिंग पासून आहे की आम्ही समाजसेवा आणि एक सेवा आमची मनापासून आहे आणि आम्ही पहिल्यापासून सेवाभावामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्यापासून जे आहे कारण की आमची हॉटेल जी आहेत ही फार अनेक वर्षापासून जुनी आहे त्यामुळे ग्राहकांची काळजी घेणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय आपण जर या ठिकाणी पाहिला तर सध्या आपण ज्या किचनमध्ये होतो कशा पद्धतीने त्या किचनमध्ये जी साफसफाई असेल किंवा कशा पद्धतीने ग्राहकांची काळजी घेणं या पद्धतीने असेल किंवा आपण असं बाहेरचा जर परिसर हा पाहिला तर कशा पद्धतीने हा देखील स्वच्छ हा परिसर सध्या करताना सध्या आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा विषय आपण जर पाहिला तर आता सुरक्षित अन्न व निरोगी महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आता तुकाराम मुंडे यांची जी कारवाईचा आहे यांच्या कर्मचाऱ्यांचा जो कारवाईचा धडाका जो आहे हा सोमवारपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी त्यांनी बरेचशा हॉटेल चालकांची धावपळ सुद्धा सध्या आपल्याला छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. मात्र जे नियम व अटी घालून देण्यात आलेले आहे या नियम अटीचे पालन होईल का किंवा या ज्या तुकाराम मुंडे यांचे अधिकारी जे आहेत त्यांच्या जी कारवाई करतील किंवा कारवाईला हॉटेल चालक समोर जातील का हे देखील तेवढं पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.